नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. तर 19 ऑगस्ट म्हणजे आज रक्षाबंधन आहे. तर बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधून त्याला सुखी भविष्यासाठी किंवा भावाच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी, सुख समाधानासाठी प्रार्थना करते आणि रक्षासूत्र किंवा राखी बांधते. भाऊ बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचं व्रत घेतो किंवा तिला वचन देतो. भाऊ तिच्या पाठीशी कायम आयुष्यभर उभा राहील हे तो तिला वचन दरवर्षी देत असतो. तर ह्या रक्षाबंधनला म्हणजे आज तुम्हाला राखी कधी बांधायची आहे, शुभमुहूर्त कोणता आहे, राखी बांधताना 3 गाठी कशाला मारायच्या असतात, त्याचं काय महत्त्व आहे आणि राखी बांधताना कुठला मंत्र म्हणायचा आहे, तर आज आपण बघणार आहोत. तर बघा, आज 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा समाप्तीनंतर म्हणजे भद्राकाळ समाप्तीनंतर परिवर्तनीय लाभ आणि अमृताचा शुभ चौघडीय मुहूर्त दुपारी 1:30 ते संध्याकाळी 7 ह्या कालावधीमध्ये आहे. तसं तुम्ही दुपारी 1:30 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत कधीही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. बघा, भद्रा काळ आता सकाळी 5 वाजून मला वाटतं 53 मिनिटांनी चालू झाला आहे आणि तो 1 वाजून 32 मिनिटांनी दुपारी संपणार आहे. तर तुम्ही दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनंतर ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही राखी तुम्ही बांधू शकता. बरीच लोक स्वामींना, गणपतीला आणि हनुमानांना सुद्धा राखी बांधतात. तर तुम्हाला ह्या काळामध्ये, शुभ काळामध्येच तुम्हाला छान औक्षण करून स्वामींच्या उजव्या हातावरती किंवा जर फोटो असेल तर त्यांच्या चरणांच्या इथं तुम्हाला पहिली देवाला राखी समर्पित करायची आहे आणि मग तुमच्या भावांना तुम्हाला राखी बांधायची आहे. बघा, आता जर तुमचे भाऊ गावाकडे असतील आणि तुम्ही जर पोस्टाने राखी पाठवलेली असेल तर त्यांना सांगा ऑफिसमधून आल्यानंतर छान घरी औक्षण, हातपाय धुवून बसून छान औक्षण करून मग राखी बांधून घ्या. तर भद्रा काळात अजिबात राखी बांधू नये, कारण भद्रा काळ हा खूप वाईट काळ असतो. त्या काळामध्ये जर भावाला राखी बांधली गेली, भावाच्या आयुष्यात विघ्न येतात, अडचणी येतात. कारण भद्रा ही विघ्न आणण्यासाठी खूप प्रसिद्ध होती किंवा आहे. त्यामुळे भद्रा काळ सोडून आपल्याला राखी बांधायची आहे. तर बघा, आता राखी बांधताना छान पाट घालून घ्या. समोर रांगोळी काढून त्यावरती हळदी कुंकू घाला. छान तबक तयार करा. त्या तबकामध्ये हळद, कुंकू, अखंड अक्षता, त्याच्यानंतर सुपारी किंवा 1 किंवा 2 रुपयाचं कॉईन आणि जर तुमच्या हातात सोन्याची अंगठी असेल तर ती फक्त पाण्याखाली धुवायची आणि मग ती म्हणजे त्या ओवाळण्याच्या तबकामध्ये ठेवून द्यायची. त्याच्यानंतर तुम्ही थोडासा कापूस ठेवायचा आणि त्याच्यानंतर बघा, आता बरेचकडे तेलाचा दिवा नी ओवाळतात किंवा तुपाच्या दिवानी. तुमची जशी प्रथा असेल तुम्ही तसं करा. आमच्याकडे तेलाच्या दिवानी ओवाळतात आणि त्याच्यामध्ये समईची वात, 2 वात मिळून 1 वात, अशा 2 आणि 2, 4 अशा घालून 2 निरांजनं तयार करून मग ओवाळतात. त्यामुळे जशी तुमची प्रथा असेल तसं त्यामध्ये एक राखी ठेवा, काहीतरी गोड ठेवा आणि मग भावाला पहिली कुंकू लावायचं आहे. त्याच्यानंतर अक्षता त्याच्या कुंकवाच्या टिळकाच्या वर चिकटल्या पाहिजे अशा अक्षता घाला. डोक्यावर अक्षता घाला, पायाच्या इथं खालती अक्षता घाला. त्याच्यानंतर त्यांचं छान औक्षण 3 किंवा 5 खेपा करून घ्या. त्यानंतर कापूस डोक्यावर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर भावाला मिठाई तुम्ही खायला घालायची आहे, औक्षण करायचं आहे, आरती दाखवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही राखी बांधायची आहे. आणि राखी बांधताना तुम्हाला 3 गाठी मारायच्या आहेत. आता 3 गाठी का, तर ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी शास्त्र दडलेलं आहे. तर पहिली गाठ आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी मारायची, दुसरी गाठ स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी मारायची आणि तिसरी गाठ भावा बहिणींमध्ये प्रेम वाढवण्यासाठी ही गाठ, तिसरी प्रेमाची गाठ ही मारायची असते. आता तुम्ही गाठी मारताना
हा एक मंत्र एक खेपा तुम्ही बोलायचा आहे. तो मंत्र आहे येन बध्यो बलिराजा दानवेंद्रो महाबलम तेन त्वाम अभिबद्धनामी रक्षो मा चलमाचल. हा मी तुम्हाला दिसत असेल, हा एकच खेपा तुम्हाला म्हणायचा आहे आणि राखी बांधून नमस्कार करायचा आहे. तर बघा, आज दिवसभरात 1:30 ते 9 वाजेपर्यंत तुम्ही कधीही राखी बांधू शकता. 3 गाठी मारायला विसरू नका, मंत्र म्हणायला विसरू नका, औक्षण करायला विसरू नका. बघा, वर्षभर भाऊ आणि बहीण कितीही भांडले तरी हा वर्षातला एक दिवस असतो, हा आणि भाऊबीज असे 2 दिवस असतात की सगळं काही जे आहे भांडण विसरून भाऊ आणि बहीण एकत्र येऊन हा सण साजरा करतात. एकमेकांना ते आशीर्वाद देतात आणि भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी तिला वचन देतो आणि बहीण भावाला राखी बांधून दीर्घायुष्यासाठी त्याच्या सुखसमाधानासाठी प्रार्थना करते. तर असा हा रक्षाबंधन सण हा खूप सुंदर आहे. तो आज तुम्ही खूप छानपणे साजरा करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.